वळूया पुढील बातमीकडे। बातमी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या संदर्भात। राष्ट्रवादीचा राजीनामा देते असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी वक्तव्य केलंय। राजीनाम्यानंतर पोलीस आणि सरकारचं काम सर्वांसमोर आणते असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी इशारा दिलाय। पोलीस महिला आयोगाप्रमाणेच काम करायला लागले आहेत असा टोमणा सुद्धा त्यांनी हाणलाय। रुपाली ठोंबरे पाटील यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। पोलीस आणि सरकारचं काम सर्वांसमोर आणते असं म्हटलंय, असा इशारा दिलाय आणि या सर्व कारवाईसाठी राष्ट्रवादीचा राजीनामा देते असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी वक्तव्य केलंय। राजीनाम्यानंतर पोलीस आणि सरकारचं काम हे सर्वांसमोर आणते असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी इशारा दिलाय। तर पोलीस सुद्धा महिला आयोगाप्रमाणेच काम करायला लागलेले आहेत असंही म्हटलंय। मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत। मला द्या ना कालचं मग तुम्ही द्या। तुमचं झालं असेल तर मी बोल, एकदा बोलून घ्या तुम्ही, मग मी बोल। आता मला तुमची वाढतो, मला थोडं सांग द्या, मी सांगायला तुमच्या विरुद्ध किती काय एफआयआर कालची होती, कालची जी एफआयआर आहे तीच एफआयआर मला एका विषयावर बोलूया, लक्षात आलं काय? एका विषयावर बोलूया। कालच्या एफआयआर मध्ये ताईचं नाव आहे का? नाही, तुमचं नाव नाही, कालच्या एफआयआर मध्ये पण नाही येणार। पण मग तिची कालची एफआयआर आहे तशी मिटवलेली तुम्ही घेतली, मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफआयआर तुम्हाला द्यायची आहे का म्हणून। हे बोलव पिऊला, बोलव लगेच बोल।